गेल्या आठवड्याभरापासून महानगरपालिकेने शहरभरामध्ये व्यापारी परवान्यांची तपासणी करण्यास सुरुवात केलेली आहे। आज बापडगिल्ली येथे आलेले असताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणतेही कागदपत्र तपासण्या किंवा नोटीस देण्याशिवाय त्यांनी दंडात्मक कारवाई करण्यास प्रारंभ केला। या इथल्या व्यापाऱ्यांनी त्यांना विरोध दर्शवताच सगळे व्यापारी एकत्र आपापले व्यापार बंद करून या ठिकाणी जमा झाले। महानगरपालिकेला परवाने जारी करत असताना काही किचकट प्रक्रिया त्या ठिकाणी ठेवलेली आहे। त्यामुळे व्यापारी व्यापार सोडून त्या ठिकाणी अनेक वेळा जाऊनसुद्धा त्यांना व्यापार परवाने मिळालेले नाही। अशाच पद्धतीचं स्पष्टीकरण देत असतानासुद्धा महानगरपालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास या ठिकाणी सुरुवात केलेली होती। हे व्यापारी परवाने घेण्यासाठी तयार आहेत, पण महानगरपालिकेच्या ठिकाणी जी किचकट प्रक्रिया आहे ती कुठंतरी सुलभ व्हावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे। व्यापाऱ्यांनी आता इथल्या आलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्यांनी 10 दिवसाचा अवधी द्यावा आणि ही जी प्रक्रिया आहे त्यांनी ती सुलभ करावी। इथले जे व्यापार परवाने जे रिन्यू करायचे आहेत ते रिन्यू केले जातील आणि जे कोण नवीन व्यापारी असतील त्या व्यापाऱ्यांचं परवानगी घेण्यासाठी मान्य केलेलं आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, पण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई करताना सगळ्या गोष्टींची माहिती करून किंवा आधी नोटीस बजावून अशा पद्धतीची कारवाई करावी अशी स्थानिकांकडून मागणी होतं। ओके, हे लायसनने विचारलेले कॉर्पोरेशनची माणसं आणि डायरेक्ट येऊन काय टायमिंग नाही काय डायरेक्ट दंड लावून चालू केले। मग आम्ही टायमिंग द्या आणि ते खिडकी गलीतून टेबलवरून चालू करा, सगळ्यांची लायसन द्यायची, आम्ही जाऊ घे एवढंच आणि बाकी काय नाही। एवढंच ते बंद करून लोक आलेले, त्याच्यानं कोणी येऊन फॉलोअप केलंच नाही। मग ते तिथे गेले म्हणजे त्याचा घरचा टॅक्स भरला पावती फिर्या, परत आजूबाजूला ऑफिस सर्टिफिकेट हे सगळे पेपर तेवढं कुठे गोळा करणार। इथं काय ते कधी हे केले नॉमिनी हे केले नाही, कोणी पैसे भरू शकतात नाही टॅक्स काय। आपलं नाव? भाऊ किल्ले।